नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या लैंगिक शोषण आणि फसवणूक या प्रकरणात अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मिळून एकूण 12 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी 11 गुन्ह्यांचा तपास थेट SIT मार्फत केला जातोय। यामध्ये 8 गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित 3 गुन्हे आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अवैध सावकारी अधिनियमाअंतर्गत नोंदवण्यात आले आहेत। इतर 3 गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करतायत, अशी माहिती या प्रकरणात नेमलेल्या SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली। पत्रकार परिषदेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती दिली। त्या म्हणाल्या की तपासादरम्यान आतापर्यंत 30 पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे। खरात हा स्वतःकडे देवी शक्ती असल्याचं भासवून भाविकांच्या आणि पीडितांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असे। कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवून तसेच खडे चिंचोके आणि रुद्राक्षाच्या माध्यमातून तो लोकांकडून पैसे उकळत होता। ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचलाखीने चमत्कार दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे अशी त्याची भयानक मोडस ऑपरेंडी होती। या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची व्याप्ती वाढवण्यात आली असून एकूण 24 अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असल्याची माहिती सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी त्यांनी पीडित महिलांच्या गोपनीयतेबाबत अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले। तसेच जसे तपासात पुरावे समोर येतील तसे अशोक खरातला गुन्ह्यांसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी सांगितले। तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार या विशेष तपास पथकामध्ये 2 पोलीस अधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार अशा एकूण 24 जणांचा समावेश आहे। हे पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे खरातच्या गुन्ह्यांचे जाळे उलगडत आहे।